नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. मुंबईच्या आगरीपाडा भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीला अशरफ नावाच्या एका 25 वर्षीय तरुणानं अश्लील मेसेज पाठवून शरीर सुखाची मागणी केली. दोघेही जण एका खासगी कंपनीमध्ये टेलिकॉलर होते. फेब्रुवारी महिन्यात साईट बंद झाल्यानं तरुणीनं नोकरी सोडली. मात्र काही दिवसांपूर्वी तिला अशरफ नावाच्या तरुणानं मेसेज करायला सुरुवात केली. आधी प्रेमाची मागणी आणि शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी त्यानं केली. व्हॉट्सॲपवर अनेकदा स्वतःचे खरं तर नग्न फोटो अशरफ तरुणीला पाठवायचा, तर अनेकदा तरुणीचे नग्न फोटोही मागायचा आणि त्यानं काही वेळा पॉर्न व्हिडिओज देखील पाठवले होते. मला माझगावला भेट, आपण लॉज बुक करू, असं देखील अशरफ तिला अनेकदा बोलला. त्याचसोबत हिंदू मुलींना मुस्लिम मुलं आवडत असल्याचं म्हणत अनेक हिंदू मुली माझ्या गर्लफ्रेंड होत्या, असं देखील अशरफनं तिला सांगितलं. अशरफ आणि संबंधित तरुणी एकाच कंपनीत काम करत होते, मात्र ते एकमेकांना ओळखत नव्हते. अशरफनं एका कॉमन व्हॉट्सॲप ग्रुपवरून तरुणीचा नंबर मिळवून तिला मेसेज केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय. संबंधित तरुण हा एका नगरसेवकाचा भाचा असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेते नितीन बनकर यांनी केलाय. या तरुणानं एकूण 3 तरुणींना अश्लील मेसेज केल्याचं समोर आलेलं आहे. त्यातील एक मुलगी मुसलमान असल्याची माहिती आहे. त्यामुळे लव्ह जिहादपेक्षा हे प्रकरण महिलांना लक्ष्य करून अश्लील संदेश पाठवण्याच्या गुन्ह्याकडे झुकत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. सध्या तक्रार देखील दाखल केलेली आहे. त्याच्यामुळे मुलीचे वडील स्वतः आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगा, नेमकं प्रकरण काय घडलं? स्क्रॅच पासून सांगा. प्रकरण असं आहे की दोघे एकाच कंपनीत कामाला होते, पण एकामेकाशी बोलणं चालणं नव्हतं. अधिकतर तिकडे टेलिकॉलर जे होते हिंदू मुली होत्या आणि तो फेब्रुवारीमध्ये जॉब संपलेला आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या मुलीला घाणेरडे व्हिडिओ पाठवणे आणि शारीरिक संबंध बनवण्यासाठी घडी मेसेज करायला लागला. हा प्रकरण समोर आल्यावर आम्ही पोलिसाला धाव घेतला आणि आज तो अरेस्ट झालेला आहे मुलगा. आता आमची मागणी हेच आहे की जे काय त्याच्याकडे एव्हिडन्स आहे मोबाईलमध्ये इतर मुलींचे, त्यांनी खूप क्लिअरली स्टेटमेंट दिलं आहे की हिंदू मुलीबरोबर माझे खूप अफेअर्स राहिलेले आहे आणि खूप इझिली आम्ही लॉज वगैरेवर जातो, तू पण आली तर काय फरक नाही पडणार आणि कुणाला माहितीही नाही पडणार, असा माझ्या मुलीला तो ब्लॅकमेल करत होता. तुम्ही म्हणाला की फेब्रुवारीला जॉब संपलाय. नेमका कुणाचा फेब्रुवारीला जॉब संपला होता? ती कंपनी जी इकडे पिरामल टावरमध्ये चालत होती टेलिकॉलिंगची, ती कंपनीच बंद झालेली आणि फेब्रुवारी नंतर त्यांनी आता हे सगळं ट्रेसिंग करायचं चालू केलं, ज्याच्यात 3 मुली आतापर्यंत समोर आलेल्या आहेत. म्हणजे एक मुलगी माझी आहे. अच्छा, म्हणजे ती कंपनी बंद झाली किंवा वॉट एव्हर, त्यानंतर 2 वेगळ्या कंपनीमध्ये हे लोक गेले असतील. एक्स एम्प्लॉईज आहेत टेक्निकली हे दोघेही. आता कलिग्स आहेत का? पण दोघे आता काहीच कलिग नाही आणि त्यावेळेस पण कलिग्स नव्हतं, कोणतेही एकामेकाची बोलणं नव्हतं. हे तर जेव्हा अननोन मेसेज यायला लागले तेव्हा माहिती पडलं की अशरफ सिद्दीकी नावाचा एक मुलगा आहे जो तिला मेसेज करतोय आणि मग त्याचा माहिती काढल्यावर माहिती पडलं की हा मुलगा तोच आहे जो तिकडे लोकांबरोबर घाणेरडे शब्दाचा वापर करायचा. आज बरं, मला सांगा की मग अशरफकडे तुमच्या मुलीचा नंबर कुठून आला? त्याला माहिती काढायची. ह्यांचा कॉमन एक ग्रुप होता सेल्स टीमचा, त्याच्यातून काढला गेला आहे. ग्रुप निघाल्यानंतर यांनी बाकी इतर मुलींचे नंबर जसे काढले तसा माझ्या मुलीचा पण नंबर काढला असेल. तर आता 3 मुली समोर आल्या ज्यांच्याबरोबर सेम ऍक्टिव्हिटी केली आहे त्यांनी. व्हिडिओ रमेश यांच्या समी संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई. ही प्रवृत्ती कुठेतरी टिचली पाहिजे. समाजवादी पक्षाचे एक नगरसेवक आहेत मुंबईतले, फहीम सिद्दीकी, त्यांचा तो भाचा आहे. म्हणजे हे जाणून चालले का? याच्यापाठी कोण आहे नक्की? याचा छडा आता पोलिसांनी लावला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून देवाभावांना विनंती करेल की हे जे प्रकार चालले आहेत, आपण तर न्यायप्रिय आहात, आपण कठोर भूमिका घेणारे आहात, परंतु ही मुंबईत ही पिलावर जर वाढली तर मुंबईमध्ये हिंदू मुलं राहणं फार अवघड होईल. म्हणून देवाभावांना विनंती आहे की त्यांनी या प्रकारात लक्ष घालून या मुलीला न्याय द्यावा. पोलिसांसाठी सगळा समाज सारखा आहे. पोलीस ह्या समाजासाठी आणि त्या समाजाने, पण जेव्हा तिचा पालक मुलीचा येतात आणि कंप्लेंट करतात त्या क्षणाला त्यांनी जो काम केलंय ते कौतुकास्पद आहे. आणि आता अजून 3 मुली 4 मुली ह्यांच्याबरोबर त्यांनी काय केलंय ह्याचा तपास झालाच पाहिजे, तो कळलाच पाहिजे.